म्हणून जर तुम्हाला कोणी हिंदू अथवा सनातन धर्म म्हणजे काय हे विचारलं तर तुम्ही त्यांना आपल्या धर्माचे 7 महत्त्वाचे खांब म्हणजे 7 महत्त्वाचे पिलर तुम्ही सांगू शकाल. त्यांची यादी मी तुम्हाला आता सांगतोय. या विश्वातील कोणतीही व्यक्ती जी या 7 खांबांपैकी कोणत्याही एका जरी खांबाचा आधार घेत असेल तर त्या व्यक्तीला आपण हिंदू म्हणू शकतो. आपल्या हिंदू धर्मात ज्या प्रमुख गोष्टी येतात त्यांची मी यादी तुम्हाला एक सांगतो. या सर्व 7 गोष्टींमधून आपण पूर्ण विकसित हिंदू जीवन जगण्याची शैली तयार केलेली आहे किंवा तयार झालेली आहे. त्यातला पहिला जो खांब आहे तो आहे देवाची संकल्पना म्हणजे कन्सेप्ट ऑफ गॉड. दुसरा जो पिलर आहे तो आहे योग आणि आयुर्वेद. आपलं शरीर हे ब्रह्मांडाचेच एक छोटी प्रतिकृती आहे. प्रत्येक प्राणीमात्राचे शरीर हे परमेश्वराचेच रूप आहे. त्यामुळे शरीराची पूर्णपणे काळजी घेणं हे सर्वस्वी आपलं कर्तव्य आहे. शरीर निरोगी राहावे यासाठी ऋषीमुनींनी योगासने आयुर्वेदिक शास्त्र शोधून काढलंय. शरीर पूर्णपणे निरोगी ठेवणं आणि तेही 100% नैसर्गिकरित्या हा आपल्या धर्मातील एक अविभाज्य घटक आहे. तिसरा जो खांब आहे तो आहे नृत्य आणि गायन. आता चौथा जो पिलर आहे तो आहे भोजन आणि त्याचे प्रकार. 5वा जो खांब आहे पिलर आहे तो आहे गुरुकुल शिक्षण पद्धती. 6वा जो पिलर आहे तो आहे हिंदू पंचांग आणि सण. आपले सर्व सण या पंचांगाच्या आधारे तयार केलेले आहेत. बघा भारत देशात ऋतू काय येतात, समुद्राला भरती ओहोटी काय येते याचं ज्ञान आपल्या सर्व पूर्वजांना होतं. आणि जो 7वा जो खांब आहे पिलर आहे तो आहे 4 आश्रम. विद्यार्थी, गृहस्थ, वानप्रस्थाश्रम आणि मोक्ष.